फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्रॅक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 dx. आता दिलेला क्वेश्चन जो आहे तो आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो दरवेळेस आणि त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला भेटलेलं आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला ठरवायचं असतं की हा क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे किंवा कशा पद्धतीने आपण तो सॉल्व करू शकतो आहे. त्यासाठी आता मी डिनॉमिनेटरची टर्म बघतोय. डिनॉमिनेटरची टर्म आहे आपल्याला दिलेली एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. ही जी टर्म आहे ती आपण फॅक्टराईज करू शकतो, म्हणजे तिचा आपण फॅक्टर पाडू शकतो. पण ती जी टर्म आहे इथे बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला ती अंडर रूटमध्ये दिली, म्हणून आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो थर्ड टर्मने सॉल्व करावा लागेल. तेच इथं मी सर्व लिहिलेलं आहे. मग आता थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. थर्ड टर्म म्हणजे काय, इन ब्रॅकेट 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा असतो. आता बघा त्याच्यात मी व्हॅल्यू टाकली. कोइफिशियंट ऑफ एक्स काय आपला -5, जी टर्म असेल ती -5 म्हणून -5 लिहिला. ते सॉल्व करून त्याचा स्क्वेअर घेतला. आन्सर आलं माझं 25/4. ओके, ही झाली माझी थर्ड टर्म 25/4. ती फॅक्टर किंवा भाग जात नाही त्याला, म्हणून ती टर्म ॲज इट इज घेणार आहे आपण. नंतर काय करायचं, ही जी थर्ड टर्म आलेली आपल्याला ती आपण एकदा प्लस करणार एकदा मायनस करा. इक्वेशन नंबर 1मध्ये डिनॉमिनेटरला एकदा काय करणार, प्लस करणार. बघा इथं प्लस केली आणि त्यानंतर मायनस करून ती टर्म लिहिली. त्यानंतर आपल्याला ही जी टर्म भेटते ती अरेंज करायची असते, जेणेकरून आपण एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये ती फिट करू शकू. तर मी बघा पहिल्यांदा प्लसची टर्म लिहिली. इथं ही जी प्लसची टर्म होती माझी ती मी इथे लिहिली आणि मायनसची टर्म शेवटला लिहिली. हा 6 आहे, हा फक्त साईडला लिहिला. इथे हा 6 आहे, हा काय केला, चेंज केली त्याची पोझिशन. असं का केलं तर ते आपल्याला पुढे लक्षात येईल. बघा ते इक्वेशन मी अशा प्रकारे लिहू शकतो. इक्वेशन लिहिल्यानंतर माझ्या लक्षात येईल ही जी टर्म आहे आपली, कोणती पहिल्या 3 टर्म आहे ह्या काय फॅक्टर आहे कशाच्या, x मायनस 5चा स्क्वेअरचा, म्हणजे a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होतो, a² - 2ab प्लस b स्क्वेअर. याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर ह्या पद्धतीने येतं, म्हणून मी त्याच्याऐवजी ही टर्म लिहिली. आणि नंतर काय केलं बघा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. 6 4 चा 24, 24 - 25/4. अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं आन्सर हे भेटलं मला. ही टर्म मी ॲज इट इज ठेवली खाली फर्स्ट टर्म. त्यानंतर मी आता फॉर्म्युला वापरणार आहे. काय फॉर्म्युला वापरणार आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा. इथे बघा या स्टेपला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे इंटिग्रेशनचा. तो फॉर्म्युला वापरून मी डायरेक्ट फायनल आन्सर इथे लिहिलं आहे. कोणता फॉर्म्युला वापरला, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर लॉग ऑफ इन मॉड एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असा त्याचा आन्सर येतं. तो फॉर्म्युला वापरून इथं डायरेक्ट फायनल आन्सर मी लिहिलं आहे. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.